नमस्कार, स्वागत आहे महाराष्ट्रातील तमाम नर्सेसच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्हाला माहितीच आहे की आपण आपल्या यूट्यूब चॅनलला CNC रिलेटेड जो अपडेट येत असतो, CNC जे नवीन शेड्यूल येत असतं, ऑनलाईन प्री CNC जे येत असतात त्या संबंधित सगळ्यात पहिला अपडेट हा आपल्याच यूट्यूब चॅनलच्या मार्फत सर्व नर्सेसला कळविला जात असतो. तर या ठिकाणी आता ऑनलाईनचे टोटल 4 CNC आलेले आहेत. ऑनलाईनचे टोटल 4 CNC आलेले आहेत. तुम्हाला एकूण 5 गुणिले 4 CNCचे जर आपण 5 पॉईंट पकडले तर तुम्हाला एकूण 20 CNC पॉईंट्स या ठिकाणी मिळतील. अशा पद्धतीच्या या 4 CNC तुम्हाला ऑनलाईन आलेल्या आहे आणि ज्यांची फी आहे ₹0, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट एकही रुपया न घेता तुम्हाला 20 CNC पॉईंट्स हे मिळणार आहेत. त्या संबंधीचा हा अपडेट आहे. तर मी तुम्हाला जे नवीन शेड्यूल आलेलं आहे ते शेड्यूल तुम्हाला सांगणार आहे. त्याचप्रमाणे कशा पद्धतीने ही CNC अटेंड करायची, जी नवीन आलेली CNC आहे तिचे प्रश्न कसे सोडवायचे या संबंधीची संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. तर सुरुवात करूया सगळ्यात पहिली CNCची, जी आहे आफ्रिका स्पियर मार्फत राबवली जाणारी पोस्ट क्वार्टर ह्युमरेज. ज्या CNCचे तुम्हाला एकूण 5 पॉईंट मिळतील. टॉपिक कुठला आहे? टॉपिक तुमचा आहे पोस्ट क्वार्टर ह्युमरेज आणि CNCचे पॉईंट्स किती मिळतील तुम्हाला. या ठिकाणी 5 पॉईंटची ही CNC राहील. आणि फी जर बघायला गेलो या ठिकाणी तर 0 फी, म्हणजे ₹0 ही CNC राबवली जाणार आहे. CNCचे तुम्हाला ₹0 द्यावे लागतील आणि ₹0 तुम्हाला 5 पॉईंट CNC मिळतील. त्याचप्रमाणे पुढे जर बघायला गेलो आपण तर सेम तीच कंपनी आफ्रिका स्पियर ई लर्निंग फ्री कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला अजून एक CNC बघायला मिळेल जिचं नाव असेल हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी. तर हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी या टॉपिकवरती ही CNC राहील आणि या CNCचे तुम्हाला 5 पॉईंट मिळतील आणि या CNCसाठी तुम्हाला अगदी ₹0 खर्च लागेल. तुम्हाला एकही रुपया फीस तुम्हाला लागणार नाही. पुढची CNC आहे नंदुरबारमध्ये राबवली जात आहे. ज्या CNCचा टॉपिक आहे सेफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन अँड मेडिकेशन सेफ्टी इन नर्सिंग प्रॅक्टिस टू एन्श्युअर पेशंट सेफ्टी इन मिनिमाइज द रिस्क ऑफ एरर्स. CNC कुठे आहे? नंदुरबारला आहे. कोणत्या तारखेला आहे? तर 12 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत ही CNC 12 फेब्रुवारीला राहणार आहे आणि 12 तारखेला संपणार आहे. एका दिवसाची साधारणतः ही CNC राहील. या CNCची फी आहे ₹500 आणि या CNC मध्ये तुम्हाला पॉईंट मिळणार आहे 10. तर कोणाकोणासाठी आहे ही CNC? तर जे स्टाफ नर्सेस आहे, नर्सिंग फॅकल्टी आहे, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग झालेले असतील, केअर MSc नर्सिंगचे स्टुडंट असतील, यांच्यासाठी ही CNC राबवली जाणार आहे. पुढे आपण बघून घेऊया आफ्रिका स्पियरची पुन्हा एकदा 5 पॉईंटची CNC. ही 5 पॉईंटची झाली फ्री, ही 5 पॉईंटची झाली आणि ही 5 पॉईंटची फ्री CNC. या CNC मध्ये तुम्हाला एका वर्षासाठी ही CNC राहील. दॅट इज 9 जानेवारी 2026 ते 9 जानेवारी 2027. या CNCचे टॉपिक आहे नॉर्मल लेबर अँड बर्थ अँड. या CNCचे तुम्हाला कंपनीने किती पॉईंट सांगितलेले आहेत? कंपनीने आपल्याला 8 CNC पॉईंट सांगितलेले आहे आणि हे 8 CNC पॉईंटपैकी आपल्याला पण MNC कडनं किती पॉईंट मिळणार आहे? MNC किती पॉईंट देणार आहे? या CNCचे आपल्याला 5 पॉईंट देणार आहेत. जरी कंपनीने 8 CNC पॉईंट सांगितलेले असतील तरी तुम्हाला 8च्या ऐवजी किती मिळतील? फक्त 5 CNC पॉईंट्स हे मिळणार. पुढे आपण बघून घेऊया सांगली येथील CNC, जी 13 फेब्रुवारी रोजी राबवली जाणार आहे. 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. ज्यामध्ये टॉपिक असणार आहे तुमचा इन्फेक्शन कंट्रोल इन नर्सिंग प्रॅक्टिस. हा तुमचा टॉपिक राहील. कोणाकोणासाठी ही CNC? कॉल ऑल रजिस्टर्ड नर्सेस, ANM, GNM, BSc नर्सिंग, MSc नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग या सर्वांसाठीच ही CNC राहणार आहे. या CNCचे पॉईंट तुम्हाला मिळतील 10 आणि या CNCची फी आहे ₹400. पुढची चौथी CNC आहे आपली 5 पॉईंटची आफ्रिका स्पियरकडनं घेतली जाणारी, ती म्हणजे इन्फेक्शन प्रिव्हेन्शन. ज्या CNCचे आपल्याला पॉईंट्स मिळणार आहे 5 आणि हे पॉईंट जे आहेत ते तुम्हाला अवघ्या 7 दिवसामध्ये तुमच्या रजिस्ट्रेशन सेक्शनमध्ये अपडेट होतील. रजिस्ट्रेशन सेक्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आणि ही CNCची जी फी आहे ही तुम्हाला ₹0 फी राहील. ₹0 कॉस्टमध्ये तुम्हाला ही CNC अटेंड करता येईल. अशी टोटल जर बघायला गेलो एकूण किती CNC आहेत आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्टच्या? टोटल 4 CNC आहेत. 4 CNCचे आपल्याला किती पॉईंट्स मिळतील? तर 4 CNCचे आपल्याला एकूण 20 पॉईंट हे मिळणार आहेत. म्हणजे 20 पॉईंट तुम्हाला फ्री CNCचे या ठिकाणी मिळतील. आणि जे
22च्या आधी ज्यांचे रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांना 150 पॉईंट्स रिक्वायर आहे. 150 मायनस हे 20, एकूण तुम्हाला किती 130 पॉईंट्स तुम्हाला करायचे आहेत ऑफलाईन CNE ची. आता प्रश्न क्रमांक पहिला, या आठवड्याला आम्ही CNE अप्लाय केली तर ऑफलाईन CNE अप्लाय केली तर ऑनलाईन CNE आम्हाला करता येईल का? तर उत्तर आहे हो. जर तुमच्या CPD पोर्टलवर जर अप्लाय होत असेल CNEला तर तुम्ही CNEला अप्लाय करून CNE काय करू शकतात, अटेंड करू शकतात. असेच जर दुसरे कुठले प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आमची टीम अथवा मी नक्कीच ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न करेल. तुमच्या कमेंटच्या मार्फत ते प्रश्न सोडवले जातील. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.